नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी खुशखबर आहे. महिलांना दिलासा दिलेला आहे. गॅस स्वस्त करण्यात आलेला आहे. तो नक्की कितीने स्वस्त करण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळ निर्णयामध्ये नक्की काय निर्णय झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, नारी शक्तीला मोदी सरकारचे नमन. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. भारतातील सर्व कुटुंबावरील, विशेषतः महिला भगिनींवरील आर्थिक ताण कमी होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. असं आपले ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपलं ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे. तसेच अजून एक जो निर्णय आहे तो आपण पाहूया. तर हा सुद्धा पहा, PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जे काही 300 रुपये अनुदान आहे ते यापुढेही सुरू ठेवण्याचा मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे. 10.27 कोटी PM उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 300 रुपयाचं जे काही अनुदान आहे ते इथे मिळणार आहे. त्या संदर्भातला हा निर्णय आहे. तो निर्णय पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार उपलब्ध केलेले आहेत. 300 रुपये लक्षित अनुदान जे आहे ते चालू ठेवण्याची मंजुरी सुद्धा दिलेली आहे. 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.27 कोटीहून अधिक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये असेल आणि हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना इथे पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त LPG जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. भारत आपल्या गरजेपैकी 60% LPG आयात करतो आणि LPGच्या आंतरराष्ट्रीय किमतीत तीव्र चढ उताराच्या प्रभावापासून पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना LPG अधिक परवडण्याजोगे बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडरच्या मागे 200 रुपयाचे अनुदान हे 2022 सुरू केले होते. आता ते काही 12 रिफिलसाठी 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपयाचं अगोदर होतं. आता ते अनुदान वाढवून 300 रुपये केलेलं आहे. 1/2/2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती LPG सिलेंडरची प्रभावी किंमत 603 रुपये प्रति 14.2 kg LPG सिलेंडरसाठी इतकी आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच अनुदान मिळलं तर हा गॅस जो पडणार आहे तो 603 रुपयाला उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पडणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा निर्णय होता. आपल्या महिलांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.